जो शॅम्पू वापरताय भांडी घासण्यासाठी तो वाळलेला दिसत नाहीये, आणि तो वाळलेला न दिसल्यामुळे रोज त्या भांड्यांवरचा एवढा एवढा साबण तुमच्या दुधातनं, तुमच्या चहातनं सुद्धा तुमच्या पोटात जातोय. आता हे एवढं केमिकल पोटात जातं याच्याकडे आपलं लक्षच नसतं, आणि म्हणतो कॅन्सर कसा आला, आणि हा कॅन्सर इथनच आला. राख आहे राख. सगळी वनस्पतींचा पाला पाचोळा जाळल्यानंतर, होळी करून झाल्यानंतर जी राख उरते ना, ती राख होती तिथे. ह्या राखेचा पण औषधी गुण असतो का हो? हो असतो. आयुर्वेदात सांगितलंय, सर्व द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन् अर्थे. जे जे पांचभौतिक आहे ते ते सगळं औषध आहे, आणि ते तुम्हाला युक्तीने वापरता यायला पाहिजे. युक्ती कशी करायची? आता ही राख जी आहे ही वापरायची कशी? भांडी घासण्यासाठी वापरता येते. अतिशुद्ध स्वरूपात जर तुमच्याकडे असेल, म्हणजे यज्ञामधली जर राख असेल, ज्याला आपण विभूती म्हणतो, ती भस्म म्हणून अंगाला लावता येतं. भस्म का लावलं जातं अंगाला? अंगातली टॉक्झिन्स ओढून घेते. राखेजवळ तुम्ही ओला पदार्थ ठेवा, राख सगळं पाणी त्याच्यातलं ओढून घेणार आहे. मॉइश्चर ओढून घेण्यासाठी ही राख वापरली जाते. राख म्हणा, रखा म्हणा, विभूती म्हणा, ऍश म्हणा, ती त्याच्यातलं जे काम आहे हे अल्कलाईन नेचरचंच काम होणार आहे. जे वाढलेलं ऍसिड आहे हे न्यूट्रल करण्यासाठी हे खरं पाकी द्रव्य वापरलं जातं. आयुर्वेदामध्ये पाकाचे प्रकार सांगितलेले आहेत. उत्तम पाक, मध्यम पाक आणि हा खरं पाक जाळून त्याची राख तयार करून टाकायची. मशी अशी एक कल्पना आयुर्वेदात सांगितलेली आहे. ह्या कल्पनेचा वापर कुठे होतो? जिथे तुमचं शरीर खूप ऍसिडिक होत आहे, तिथे तुम्हाला जर अल्कलाईन करायचं असेल तर ही राख वापरायची. ऍसिडिटी खूप वाढली, हो डॉक्टर आता काय करू, मला खूप वाढलंय, मेडिकल स्टोअर काय मिळत नाहीयेत. मी त्याला काय सांगतो माहितीये, भाकरी आहे घरामध्ये, हो आहे, त्याचे असे तुकडे कर, चक 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 करून, आणि एवढे मुठभर तुकडे लोखंडी कढईमध्ये ठेव आणि असे भाजायचे 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 भाजायचे, एवढे भाजायचे की ते जळून त्याची राख झाली पाहिजे. काळी कुळकुळीत राख. परतत राहा आणि ती नंतर चाळण्यातनं अशी चाळून घे. नाही चाळली तरी चालते, भाकरीच आहे ना शेवटी. पण त्याची राख जर वापरायची ठरवली, त्याच्यात घाल तूप आणि 1 चमचा साखर, आणि असं मिश्रण चाटून 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 खा. अरे किती सुंदर अल्कलाईन नेचर तयार होईल. आणि वाढलेलं ऍसिड न्यूट्रल होण्यासाठी ही ऍश म्हणजे अल्कलाईन नेचर खूप सुंदर काम करणार आहे. आम्ही हे कधी पदार्थ वापरलेच नाही. भाताला आलेली खरपूड खाण्यासाठी आम्ही भांडायचो लहानपणी. खाली अर्थात तो भात कुकर मधला नव्हता. कुकर मधल्या भाताला खरपूडच धरत नाही. ह्या विज्ञानाने दिलेली साधनं जी आहेत ना, त्याच्यातला आमचा असा जो आनंद होता खाण्यातला, तो सगळा करपून गेला. तव्यावर अगदी करपलेली जी भाकरी आहे, खमंग खरपूस भाजलेली भाकरी, खमंग खरपूस भाजलेली पुरणपोळी, खमंग गुळ बाहेर आलेली गुळाची पोळी, खमंग भाजलेली तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, आणि त्याच्यावर गरम गरम तेल, काय दुसरं लागतच नाही हो. तसं ही भाताची खरपूड ही खमंगच आहे ना, भाजली गेलेली आहे. आणि ही जी अशी टोटल फ्राय झालेली असते, ती फ्राय खाल्लेली जर ती भाताची खरपूड खाल्ली तर खूप छान काम होणार आहे. म्हणजे ही जी राख असते, ही राख भांडी घासण्यासाठी आपण वापरतोय, म्हणजे आम्ही एवढे श्रीमंत आहोत की जे औषध म्हणून आहे. आता ही जी झाडं असतात, या झाडांमध्ये जे गुणधर्म आहेत ते सगळे त्या राखेमध्ये आले असतील की नाही? आले असणार. आयुर्वेदामध्ये राख राख म्हणजे अग्नी कोणत्या कोणत्या काष्ठांचा करावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. च्यवनप्राश करायचा असेल तर ती लाकडं कुठची वापरायची? ती बाभळीची वापरायची की खैराची वापरायची की कडुनिंबाची वापरायची ठरलेलं आहे. हो, ती गुळवेल वापरायची, ती सुद्धा कडुनिंबाच्या झाडावरची वापरली तर जास्ती फायदेशीर असते. म्हणजे 2 झाडांचं साहचर्य सुद्धा आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्या लाकडातनं तयार होणारा अग्नी किती वेळ आतमध्ये राहणार आहे निखारी या स्वरूपामध्ये, त्याच्यावर वरच्या अन्नाचा पाक किती होणार आहे हे सुद्धा ठरलेलं असतं. आणि म्हणून इव्हन आपल्याकडे पोळपाट जो असतो ना, पोळपाट आणि लाटणं हे सुद्धा कोणत्या लाकडाचं बनवावं ह्याचे नियम आहेत. रवी सुद्धा कुठच्या लाकडाची बनवायची याचे पण नियम आहेत. अग्निमंथ नावाचं एक लाकूड आहे. अग्नीने ज्याचं मंथन केल्यानंतर अग्नी तयार होऊ शकतो, ज्या लाकडाचं मंथन केल्यानंतर अग्नी निर्माण होऊ शकतो, असं पटकन पेटणारं लाकूड म्हणजे अग्निमंथ आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याकडे औषधांमध्ये अग्निमंथ वापरला जातो. भूक वाढण्यासाठी या वनस्पतीचा वापरही केला जातो. आता त्या लाकडाची राख जर वापरली तर जास्ती औषधी होणार आहे. मशी कल्पनेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या औषधी वापरल्या जातात. त्रिफळा मशी वापरली जाते किंवा हस्तिदंत मशी वापरली जाते. प्राण्यांच्या शिंगांची राख, खुरांची राख औषधी म्हणून वापरली जाऊ शकते.
अर्थात काही जैन समाजामध्ये हे मान्य होत नाही, परंतु आयुर्वेदामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे नैसर्गिकरित्या मृत पावलेले प्राणी आहेत, त्यांची हत्या न करता जे प्राणी आपल्याला मिळतात, त्या प्राण्यांची शिंग, त्या प्राण्यांची कातडी, त्या प्राण्यांचे खूर जर सरकारने परमिशन दिली तर तुम्ही वापरू शकता. पण आज यालाही कायद्याने बंदी आहे. आयुर्वेदाला किती ठिकाणी असं ताणून धरलंय, आमची नैसर्गिक औषधं आम्हाला वापरताच येत नाहीयेत. तर ही जी राख आहे ही भांडी घासण्यासाठी वापरली जायची. आम्ही वापरत होतो. अगदी तवा असेल किंवा पातेलं असेल, आतून आणि बाहेरून सुद्धा, बाहेरनं सुद्धा ते भांड चांगलं गरम राहावं यासाठी त्याला थामण नावाचा आमच्या कोकणामधला एक पदार्थ असतो. म्हणजे राखेत पाणी कालवायचं आणि त्या पातेल्याला बाहेरच्या बाजूने लावायचं आणि हे पातेलं त्या चुलीवर ठेवायचं आणि मग त्या चुलीला कितीही उष्णता द्या, चुलीतली उष्णता कितीही त्या पातेल्याला लागू देत, ते पातेलं जळत नाही. ती राख असते ना, ती राख जळते आणि ती ऑलरेडी जळलेलीच असते, फक्त ती त्याला चिकटून असल्यामुळे ती पातेल्यातलं अन्न असतं नाही जास्त वेळ गरम राहतं आणि पातेल्याचा तळ जळत नाही. हा त्याच्यातला दुसरा फायदा. राखेमधलं अल्कलाईन नेचर जे असतं हे भांडी घासण्यासाठी सुद्धा तुम्हाला वापरता येतं. एक गंमत आहे बघा, आमच्याकडे दुधाचं पातेलं जे असतं हे ते राखेने घासलं जात होतं आणि ते विसळलं पण जायचं. विसळल्यानंतर काही ठिकाणी ती राख शिल्लक असायची. ते पातेलं झाकून ठेवलं, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी वापरायचं असेल तेव्हा त्यातली राख जर गेली नसेल, नीट विसळलं गेलं नसेल, तर त्यातली राख वाळलेली दिसायची आणि मग पटकन दूध घ्यायच्या अगोदर ते पातेलं पाणी घालून धुवून घ्यायचो. राखेचा हा फायदा होता, वाळल्यानंतर ती पातेल्याला, स्टीलच्या पातेल्याला सुद्धा दिसते. परंतु आज तुमचा तो बर्तन सोप जो शॅम्पू वापरताय भांडी घासण्यासाठी तो वाळलेला दिसत नाहीये आणि तो वाळलेला न दिसल्यामुळे रोज त्या भांड्यांवरचा एवढा एवढा साबण तुमच्या दुधातनं, तुमच्या चहातनं, तुमच्या खिचडीतनं, तुमच्या पिठल्यातनं, तुमच्या पाणी गरम करण्यातनं सुद्धा तुमच्या पोटात जातोय. आता हे एवढं केमिकल पोटात जातं याच्याकडे आपलं लक्षच नसतं आणि म्हणतो कॅन्सर कसा आला, अरे हा कॅन्सर इथनच आला. आम्ही जी काही रेग्युलर औषधं जी वापरतोय त्या औषधात औषधं नाहीच आहे, ती विष आहे सगळं. ह्या विषामधनं आम्ही अंग घासण्यासाठी साबण, केस घासण्यासाठी साबण, डोळ्यांसाठीचा साबण वेगळा, चेहऱ्यासाठीचा वेगळा, काखेसाठीचा वेगळा, हे इतके साबणाची व्हरायटी झालेली आहेत. ह्या प्रत्येक ठिकाणमधनं हा साबण सुद्धा त्वचेतनं आतमध्ये शिरतोय. त्याचा अँटीडोट म्हणजे राख आहे. आंघोळीच्या वेळेला राख लावून आंघोळ केली तरी चालेल. राखेचे एवढे गुणधर्म सांगितले तर ऋषी व्हायला काहीच हरकत नाहीये असं मला वाटतं. थोडासा विचार करून बघूया. आपण पुन्हा जर भारतीय होण्याचा प्रयत्न केला तर भारतीय भस्म, भारतीय विभूती यांचं महत्व आपल्या लक्षात येऊ शकेल. धन्यवाद. भांडी असतात, ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताट सुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सअपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.